रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्याने पालघर नदीचं पाणी जे ते पुलावरून वाहत असल्याने दापोली मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे आणि नदी किनाऱ्यावरील 2 घरं पाण्याखाली गेलीत। घरातील माणसं जी आहेत ती तिथंच अडकून पडल्याचं कळतंय। पालघर नदीने उग्र रूप धारण केलेलं आहे आणि आजूबाजूच्या परिसराला धोका निर्माण झालेला आहे। दापोली मंडणगड खेड मार्गावरील वाहतूक आता बंद आहे। मुंबईकडे जाणारे वाहनं जी आहेत ती थांबवण्यात आली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे। दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे। हा आहे पालगड पूल। आपण पाहतोय दापोली मंडणगड रोडवरचा हा पूल आहे आणि हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। वाहतूक सुद्धा थांबवण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात इथे धोका वाढलेला आहे। बाजूलाच ही 2-3 घरं आहेत, त्या घरातली माणसं अडकून पडलेली आहेत, कारण मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा विळखा येथील घरांना पडलेला आहे आणि या घरातले जे माणसं होते ते या घरामध्ये अडकून पडलेले आहेत। त्यांना बाहेर सुद्धा काढता येणार नाही, कारण मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे। त्यामुळे इथले नागरिक मदतीसाठी आलेत, मात्र त्यांना बाहेर काढणं शक्य नाही। परंतु आपण पाहतोय या ठिकाणी या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। मुंबईकडे जाणारा हा रस्ता आहे, दापोली मंडणगड रोड आहे। मुंबईकडे जाणारी अनेक प्रकारची जी वाहतूक आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून जात असते। मंडणगड आणि दापोली खेड हा रस्ता आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की पूर्णपणे वाहतूक आता खोळंबलेली आहे, वाहतूक ठप्प झालेली आहे आणि या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी येतंय। नदीने या ठिकाणच्या नदीने उग्र रूप धारण केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणची वाहतूक तर थांबवण्यात आली आहे, मात्र धोका सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। ठिकठिकाणी अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जिल्ह्यातल्या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि अजून पावसाचा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिला आहे। पुढील 24 तास अशाच प्रकारचा धोधो पाऊस असण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पालगड, रत्नागिरी। पुढे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे जगबुडी नदीच्या पुराचं पाणी दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरलं आणि त्यामुळे व्यापाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली आहे। पावसाचा जोर अजून कायम आहे, त्यामुळे आणखी पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीला पूर आलेला आहे आणि आपण बघतोय की खेडचे बाजारपेठेत पाणी शिरलेलं आहे। व्यापाऱ्यांची जी आहे ही या ठिकाणी मोठी धावपळ सुरू झालेली आहे। आपल्या दुकानातील माल जो आहे हा सुरक्षित ठिकाणी हलवण्याची लगबग त्यांची या ठिकाणी सुरू झालेली आहे। बाजारपेठेत आता काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे अचानक पाण्याच्या पातळी वाढली आणि मोठा पाऊस आलेला आहे। आपण हे दुकान जर बघू शकतो की या दुकानामध्ये किती प्रमाणात पाणी गेलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की अचानक हा नुकसान या ठिकाणी जे आहे हे इथल्या व्यापाऱ्यांचं होत आहे। माझ्या बागेत आपण बघितलं तर अनेक वस्तू ज्या आहेत ह्या वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदर जर बघितलं तर नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे, कारण मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। त्याच्यामुळं आणखी पाणी भरण्याची शक्यता जी आहे वर्तवली जाते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। कोकणात कोसळणाऱ्या धोधो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे धोका निर्माण झालाय। पुराचं पाणी रस्त्यावर आलंय, अनेक वाहनं त्यात अडकलेली आहेत, तर काही ठिकाणी घरांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असतानाही त्या साचलेल्या पाण्यातून वाहनं चालवण्याचा धोका चालक पत्करत आहेत। हवामान विभागानं पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तिकडे वाशिममध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय आणि मुसळधार पावसानंतर लेंडी नदीला पूर आलाय आणि एरंडा गावाजवळील पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वाहतूक ठप्प झालेली। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी यानंतर की विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा आता चांगलाच तापलाय। आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे आणि संभाजीराजे छत्रपतींवर यामध्ये गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं कळतंय।
गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली। विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी विशाळगडावर दाखल झालेल्या शिवभक्तांच्या आक्रोशाचा उद्रेक पाहायला मिळाला आणि गेल्या अनेक वर्षांपासून विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी शिवभक्त करत होते आणि त्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आलं। संभाजीराजे छत्रपती विशाळगडावर दाखल झाले होते, मात्र संतप्त जमावाने घरांची जाळपोळ केली, दगडफेक केली आणि त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे। त्यामुळे कोल्हापूरमधील विशाळगडावरची ही दृश्य आपण बघतोय। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की ज्या शिवभक्तांना तिथे आवाहन करण्यात आलं होतं या अतिक्रमणाच्या मुद्द्याला घेऊन ती सगळी तिथे पोहोचलेली होती। आंदोलन करण्यात आलं, पण या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। त्यामुळे तिथे असणाऱ्या वाहनांची कशा प्रकारे तोडफोड करण्यात आली बघा आणि तिथल्या स्थानिकांना देखील मारहाण झाल्याचं कळतं। याचा एक मोठा परिणाम तिथे दिसून आला। जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। त्यामुळे आता तणावाची परिस्थिती आहे आणि ज्या प्रकारे हे वाहन तिथे उलटून टाकण्यात आलेलं आहे त्यावरनं कळतंय की हा जमाव किती हिंसक झाला असावा। माझ्यावर गुन्हा नोंद होईल, काही हरकत नाही। आज दोन्हीकडनं अनेक गोष्टी झालेल्या आहेत, सरकारकडनं सुद्धा झालेले आहेत, पोलीस प्रशासनाकडनं इकडनं शिवभक्तांकडनं सुद्धा झाले। पण एक चांगल्या कामासाठी सुरुवात झाली म्हणून माझ्यावर गुन्हा नोंद केला। शिवभक्तांच्या कशाला करतात, माझ्यावरच करून टाकतो, काय अडचण नाही। मी तो जीवनातला माझा पहिला गुन्हा असेल, अभिमान वाटेल मला। आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। ज्ञानेश्वर, आंदोलक तिथे पोहोचतात काय, या आंदोलनाला हिंसक वळण लागतं काय? या दृश्यांमध्ये ज्या प्रकारे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, चारचाकी उलथवून टाकण्यात आलेली आहे, यावरनं कळतंय की आंदोलक किती हिंसक झाले असावे। काय अपडेट आता या क्षणाचं? इथले वातावरण निवळलेलं आहे, तणावाची परिस्थिती आहे ती पूर्ण नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळते। मात्र या आंदोलकांनी जे काही हिंसक या ठिकाणी गोष्टी केल्या होत्या, जाळपोळ, तोडफोड आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड आहे ती केल्या जातात दिसून येते। ही दंगल झाल्यानंतरची जर परिस्थिती पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान गजापूर परिसरातलं आणि विशाळगडावरच झाल्याचं दिसून येते। अनेक घरांची तोडफोड सुद्धा झालेली आहे, अनेकांनी आपला मारहाण झाल्याचा आरोप आहे तो केलेला आहे। या सगळ्या परिसरामध्ये अनेक किराणा मालाची दुकानं होती, त्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते तोडफोड झालेली। अनेक गाड्या आहेत त्या फोडून करून आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलेले आहेत आणि या जमाव किती आक्रमक होता, हिंसक होता हे आहे ते स्पष्ट होते। एकूण या प्रकरणानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती केलेली आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा आज एका आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं, त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल केले जाण्याची माहिती आहे ती पोलिसांच्या वतीनं आपल्याला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर अनेक जे आंदोलक आले होते त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते, काट्या होत्या, त्या नेमक्या त्यांनी आणल्या होत्या आणि त्यांच्या कोण होतं याचा शोध आता घ्यावा लागणार आहे। मात्र एकूणच पाहिलं तर आजच्या आंदोलनात जे हिंसक वळण लागलेलं होतं ते मोठं नुकसान आहे ते गजापूर विशाळगड परिसरामध्ये झाल्याचं स्पष्ट होते आणि हे नुकसान कोण देणार हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय। आणि बरोबर, परिस्थिती तणावाची आहे। म्हणजे आता हे सगळं हिंसक वळण जे आंदोलनाला लागलेलं होतं ते आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे, पण तिथल्या स्थानिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। निवडणुकीत हौशे नवशे गवशे येतील, पण काही सांगतील पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीकरांना केलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामतीच्या अंगणात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता शरद पवार आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। पाहूया। महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचंय तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे, तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहेत। हौसे नवसे गवसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा। मित्रांनो, भावनिक होऊ नका, इमोशनल होऊन
प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवण्याच्या करता रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, काम करावं लागतं, विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं असतं. बारामतीच्या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये कसा विकास केलाय हे सांगायला काही कुणाला ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही. तर छगन भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता थेट शरद पवारांवरच टीका केली आहे. पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे असा थेट आरोपच भुजबळांनी शरद पवारांवर केलाय. परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं. परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला. सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत, मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना, ठीक आहे, ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढू. तुम्ही तुमचे झेंडे घ्या, आम्ही आमचे झेंडे घेऊ. तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडू. पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायकॉट टाकायचा, मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल, मागास वर्गांना असेल, वाऱ्यावर सोडायचं, हे अजिबात योग्य नाही.